नमस्कार, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. आजचा दिवस तुमचा सुरू झाला असेल तो म्हणजे महत्त्वाच्या एका ब्रेकिंग बातमीने. ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा झालेला आहे. आज सकाळीच धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा आता राज्यपालांकडे पाठवलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे जे साथीदार आहेत ते आरोपी आहेत. वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध राहिलेले आहेत, आर्थिक हितसंबंध राहिलेले आहेत, याबाबत अंजली दमाने असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी वारंवार अनेक खुलासे केलेले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या प्रकरणाचा निपक्षपाती तपास व्हावा यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं गेलं होतं आणि आज अखेर तो राजीनामा झालेला आहे. असं असलं तरी सुद्धा आज अधिवेशनामध्ये मात्र या सगळ्या मुद्द्यावर कुठेही चर्चा झालेली नाहीये. काल आपण बघतोय की संतोष देशमुख यांच्या ज्यांची जेव्हा हत्या झाली त्यावेळेस जे सगळे फोटो आहेत, त्यांना मारहाण करतानाचे फोटो आहेत, हे सगळे व्हायरल झाले होते, ते समोर आले होते आणि त्याच्यावर महाराष्ट्रातून आता तीव्र प्रतिक्रिया येतात. परंतु त्यावर सुद्धा सभागृहात कुठेही चर्चा झालेली नाहीये. सभागृहात चर्चा झाली ती एका वेगळ्याच मुद्द्याची, ती म्हणजे अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत एक जे वक्तव्य केलं होतं, जे वक्तव्य त्यांनी सभागृहात सुद्धा नव्हतं केलं, सभागृहाच्या बाहेर केलं होतं, त्याच्यावरच ही सगळी चर्चा झाली आणि आजचं सगळं कामकाज हे त्याच्यावरच झालं. त्यामुळे याच्या मागे नेमकी क्रोनॉलॉजी काय आहे, नेमकं सभागृहात धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल किंवा संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातले फोटो असतील, याच्यावर चर्चा का नाही झाली आणि क्रोनॉलॉजी काय आहे, राजकारण काय आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. निलेश, आजचा दिवस महत्वाचा आहे तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे, पण सभागृहात मात्र त्यांच्या राजीनाम्याचा एक अक्षरही काढण्यात आलं नाही किंवा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुद्धा एक शब्दाची चर्चा झाली नाही. बघ ना राहुल, हे खरंच किती असंवेदनशील पण आहे. म्हणजे आपण जर बघतोय की याची, जसं की तू सांगितलं, ह्याची क्रोनॉलॉजी बघ की किती खतरनाक गोष्टी आहेत या. की आता म्हणजे 27 तारखेला अधिवेशन सुरू होण्याच्या आधी, म्हणजे काही 2-4 दिवस आधी चार्जशीट दाखल केली जाते. बरं, ही चार्जशीट दाखल करण्यामध्ये घाई केली आहे असा आरोप सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार करतात, बजरंग सोनवणे. आणि तरी देखील ठीक आहे, चार्जशीट दाखल होते. 27 फेब्रुवारीला ही चार्जशीट दाखल झाली. त्यानंतर 1 मार्चला, म्हणजे अगदी 2 दिवसांनी, या चार्जशीट मधली महत्वाची जी पानं आहेत, 56 पानं तब्बल, ही बाहेर येतात. कुठून येतात, कशी येतात माहिती नाही. तर ही पानं बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडते आणि मग त्याच्या वेगवेगळ्या बातम्या होतात. संताप व्यक्त केला जातो. ज्या पद्धतीचे फोटोज संतोष देशमुखांना मारतानाचे व्हिडिओज जे आहेत, त्या व्हिडिओचे ग्रॅब जे आहेत ते समोर येतात. प्रचंड हाल करून मारलं जातं संतोष देशमुखांना. आणि त्याचे सगळ्यात मोठे डिजिटल पुरावे जे आहेत ते माध्यमांमध्ये येतात. त्याच्यावरून बातम्या होतात आणि मग जी इतक्या दिवसांपासून सुरू असलेली जी मागणी आहे, जी सगळ्यात मोठी मागणी म्हणावी लागेल खरं तर, की धनंजय मुंडे यांचा राजीनामाची जी मागणी आहे ती मागणी जोर धरू लागते आणि मग अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो. आणि मग 1 मार्चला हे सगळं घडल्यानंतर 2 मार्चला अ, अ, 1 मार्चला हे सगळं घडल्यानंतर आता 3 मार्चला, म्हणजे कालचा जो दिवस होता तो निश्चितपणानं, जसं की म्हणजे श्रद्धांजली अर्पित केली जाते सदस्यांना वगैरे आणि कामकाज संपतं. मात्र त्या दिवशी कुठलाही त्यावरती अवाक्षरही काढलं जात नाही. आणि मग दुपारनंतर ज्यावेळेस हे फोटोज व्हायरल होतात, हे फोटो समाज माध्यमांमध्ये येतात किंवा माध्यमांमध्ये येतात आणि मग हे प्रकरण कुठेतरी जोर धरू लागतं. आणि संध्याकाळ नंतर मग कुठंतरी, जसं की तू सांगितलंस, की अबू आझमी हे औरंगजेबा संदर्भामध्ये निश्चितपणानं ते संतापजनकच वक्तव्य आहे, निषेधार्हच वक्तव्य आहे. मात्र अबू आझमी ते वक्तव्य करतात आणि मग 3 मार्चला ज्यावेळेस अधिवेशनाचा खऱ्या अर्थानं जो कामकाजाचा पहिला दिवस आपण म्हणू शकू, या दिवशी खऱ्या अर्थानं मग चर्चा कुठल्या मुद्द्यावरती व्हायला पाहिजे, तर निश्चितपणानं मग विरोधक रान पेटवतात ते संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरनं. मात्र सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत, सदस्य आहेत, ते मात्र सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ते मात्र अबू आझमींचाच मुद्दा लावून धरताना दिसून येतात. निश्चित. तू जशी क्रोनॉलॉजी सांगली ती महत्वाची आहे. म्हणजे 27 तारखेला चार्जशीट दाखल होतं या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यानंतर काही दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भातले जे पुरावे आहेत किंवा चार्जशीटमध्ये काय म्हटलंय हे माध्यमांसमोर येतं. काल जेव्हा सभागृह सुरू होतं त्यावेळेस फक्त श्रद्धांजली अर्पित केली जाते आणि सभागृहाचं कामकाज तहकूब होतं. पण कुठेही चर्चेत विषय नसताना अबू आझमी औरंगजेब कसा एक चांगला प्रशासक होता
अशी स्तुमनं त्याच्यावर उधळतात आणि त्यानंतर हे सगळं जे प्रकरण आहे ते तापायला सुरुवात होते. आज जेव्हा सभागृह सुरू होतं त्यावेळेस विरोधक या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जेव्हा संतोष देशमुखांचे फोटो असतील किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा असेल याच्यावर ते आक्रमक होत असतात. पायऱ्यांवर विरोधक आक्रमक होत आंदोलन करतात. तर दुसरीकडे सत्ताधारी सुद्धा पायऱ्यांवर आंदोलन करतात, पण ते आंदोलन करतात ते औरंगजेबासंदर्भात अबू आझमींनी केलेलं वक्तव्य. सभागृह जेव्हा सुरू होतं, सभागृहात सुद्धा इथे आपण बघतोय की सत्ताधारीच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सत्ताधारी अबू आझमींच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित करतात. अबू आझमींचा निषेध करणारे वक्तव्य तिथे ते करत राहतात आणि त्यामुळेच प्रश्न उपस्थित राहतो की खरंच म्हणजे इतका महत्वाचा मुद्दा घडत असताना सुद्धा तिथे कुठेही चर्चा होत नाही किंवा तिथे आपण बघतोय की कुठेही संतोष देशमुखांचं प्रकरण असेल किंवा धनंजय मुंडे यांचं प्रकरण असेल त्याच्यावर कुठे चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. विधान परिषदेमध्ये सुद्धा काय झालं? विधान परिषदेमध्ये सुद्धा राहुल जर आपण बघितलं, विधान परिषदेमध्ये सेम झालं, की म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार आले, प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, हे आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे हल्लाबोल सुरू केला अबू आझमींच्या मुद्द्यावरून. लगेचच अगदी काही मिनिटांमध्ये कामकाज तहकूब करण्यात आलं. मग पुन्हा अर्ध्या तासानं कामकाज सुरू झालं. मग एकनाथ शिंदे आले. एकनाथ शिंदे आल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेंनी तोच मुद्दा पुढे घेतला. एकनाथ शिंदे प्रचंड आक्रमक झाले अबू आझमींच्या मुद्द्यावरून. त्यानंतर मग पुन्हा एकदा कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर तोच मुद्दा तिथं रेटला गेला आणि मग दिवसभरासाठी सभापतींनी राम शिंदेंनी जे आहे ते कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. आणि मग या सगळ्या गोष्टींवरून आपण एकंदरीतच लक्षात घ्यायला पाहिजे की बाहेर सुद्धा जसं की सांगितलं की पायऱ्यांवरती आंदोलनं होतात ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतं. आज एक अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल की पायऱ्यांवरती सत्ताधारी आणि विरोधक हे सोबत बसलेले होते आणि सोबत त्यांची आंदोलनं सुरू होती. मात्र आंदोलनं त्यांची वेगवेगळी होती. सत्ताधाऱ्यांचं आंदोलन हे अबू आझमींसाठी होतं आणि विरोधकांचं आंदोलन जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात म्हणा किंवा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला लागून त्यांचं आंदोलन होतं आणि ही दोन्ही आंदोलनं समांतर पद्धतीनं चालत होती. आता ज्यावेळेस मग हे सगळं घडल्यानंतर राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांची पोस्ट येते फेसबुकवर म्हणजे सोशल मीडियावरती आणि त्या पोस्टमध्ये ते उल्लेख करतात की मी राजीनामा देतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा करावी आणि मी प्रकृतीच्या कारणावर म्हणजे तब्येतीच्या कारणावरून मी राजीनामा देतोय असा उल्लेख धनंजय मुंडे करतात. मग इथं अजित पवार जे की त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा घेतला गेलाय आणि धनंजय मुंडे मात्र कुठेही नैतिकता या शब्दाचा उल्लेख तिथं करताना दिसत नाहीत. आणि त्यानंतर धनंजय मुंडे ही पोस्ट करतात. त्याच्या आदल्या दिवशी मात्र धनंजय मुंडे हे विधान भवनाच्या आवारामध्ये अगदी व्यवस्थितपणे फिरताना दिसतात. अर्थात काही माध्यमांमध्ये ज्या त्यांच्या बाईट्स बघायला मिळाली अगदी 2-4 वाक्यांची तिथं त्यांना बोलता येत नाहीये हे मात्र आपण बघितलं. मात्र ते त्यांनी दुसऱ्याच दिवशी प्रकृतीचं कारण सांगून आपला राजीनामा जो आहे तो फडणवीसांकडे देऊन टाकला. आता त्यानंतर जसं की आपण हाऊस मधला तर गोंधळ सांगितला. बाहेर या सगळ्या गोष्टी घडतात. मात्र या गोष्टी घडत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय घडतं हे आपण बघायला हवं. महाराष्ट्रभरामध्ये आपण बघतोय की बीड असेल, धाराशिव असेल, यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली काही शहरं असतील, बार्शी वगैरे या ठिकाणी बंदची हाक पुकारण्यात येते. बीडमध्ये तर आपण बघितलं आपल्याकडे व्हिज्युअल सुद्धा आहेत. अगदी कडकडीत असा बंद पुकारला जातो. याचं कारण हे असतं की संतोष देशमुखांची हत्या घडल्यानंतर आता इतके दिवस उलटल्यानंतर आधीपासूनच संताप आहे. मात्र हे व्हिज्युअली पुरावे समोर आल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखे ते व्हिडिओज आहेत, ते फोटोज आहेत. हे समोर आल्यानंतर अपेक्षा ही असते की सभागृहामध्ये सुद्धा या विषयावरती चर्चा व्हावी. सभागृहाच्या बाहेर सुद्धा याच विषयावरनं रान पेटवलं जावं. मात्र हे होताना कुठेही दिसलं नाही. एकीकडं विरोधक मात्र याची मागणी करत असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र कुठंतरी या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचंच दिसून आलं. निश्चित सत्ताधाऱ्यांनी खरंच बगल दिली का हा सगळा प्रश्न उपस्थित होतो. कारण फडणवीसांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती आहे ती सभागृहात न देता पोडियमवर येऊन बाईट दिली आणि त्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की इतकी मोठी घटना घडलेली असताना संतोष देशमुख यांचे काही फोटोज समोर येत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत असताना सभागृहात मात्र याच्यावर एक मिनिटभर पण चर्चा होत नाही. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मुद्दा गाजतो जे अबू आझमींचा स्टेटमेंट आहे औरंगजेबाबद्दलचं त्याच्या संदर्भातला आणि खरं तर ते स्टेटमेंट कुठली पार्श्वभूमी नसताना अगदीच कुठल्याही म्हणजे त्याची चर्चा नसताना केलेलं स्टेटमेंट असतं. त्यामुळे हे काही गोष्टी क्रोनॉलॉजी आपण सांगितली ती काही
प्लॅन्ड होती का, असा सगळा प्रश्न या सगळ्या निमित्तानं उपस्थित केला जातो आणि त्यामुळेच समग्र चर्चा मात्र याच्यावर कुठली झालेली नाहीये. पण आज दिवसभरातली महत्त्वाची घटना म्हणजे धनंजय मुंडेंचा या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजीनामा झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या क्रोनॉलॉजीबद्दल? ही काही खेळी आहे का असं तुम्हाला वाटतं का? हे राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.